प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते। प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वतःला सिद्ध करत आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे। चूल आणि मूल या चौकटीत न राहता आता स्त्रिया देखील अवकाशात भरारी घेत आहे। मात्र हे कुणामुळे शक्य झालं? स्त्रीला परंपरागत जखडलेल्या बेड्यातून मुक्त करत नव संजीवनी कुणी दिली? स्त्रीला ज्ञानाची कवाडं कुणी खोलून दिली? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि याच निमित्ताने आपण सावित्रीमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत। याच माध्यमातून सावित्रीमाईंचं नेमकं शिक्षण काय झालेलं याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। सावित्रीमाईंनी स्वतः पहिल्यांदा ज्योतिरावांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे धडे गिरविले। त्यानंतर फुले दाम्पत्यांनी एकत्र येऊन पुण्यातील भिडेवाड्यात 3 जानेवारी 1848 ला म्हणजेच सावित्रीमाईंच्या वाढदिवसा दिवशी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली। यावेळी शिक्षिकेच्या भूमिकेत येत मुलींसाठी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम सावित्रीमाईंनी केलं आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या। सावित्रीमाईंनी शिक्षिका होण्यापूर्वी आपलं सर्व शिक्षण आधी पूर्ण केलं। हे शिक्षण पूर्ण करत असताना सर्वात आधी ज्योतिरावांकडून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घरीच घेतले। नंतर पुढील शिक्षण ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भावलकर यांनी सावित्रीमाईंना दिलं। सावित्रीमाईंनी पुढे जाऊन 2 शिक्षक होण्याच्या कोर्सचा सुद्धा अभ्यास केला। यामध्ये पहिली संस्था अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारने चालविलेली संस्था होती। या संस्थेतून त्यांनी शिक्षिका होण्यासाठी लागणाऱ्या सर्व विषयांची सखोल माहिती घेतली व त्याचा अभ्यास केला। यानंतर त्यांनी पुण्यातील एका शाळेत गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा अभ्यास केला। या दोन्ही संस्थांमध्ये शिक्षण घेत असताना सावित्रीमाईंनी पारंपरिक विषयांसोबत पाश्चात्य विषय देखील हाताळले आणि यानंतर त्यांनी ज्ञानार्जनाचं मोठं कार्य हाती घेतलं। सावित्रीमाईंनी शिक्षिका म्हणून आवश्यक असलेली सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील एका वास्तूत मुलींना शिकवायला सुरुवात केली। या कामांमध्ये त्यांना सगुणाबाई यांनी मदत केली। यानंतर फुले दाम्पत्यांनी भिडेवाड्यात स्वतःची मुलींची पहिली शाळा सुरू केली। सावित्रीमाई शिकवत असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात पारंपरिक विषयांसोबत पाश्चात्य विषय देखील घेण्यात आले। यात गणित, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या विषयांचा देखील समावेश करण्यात आला होता। यावेळी त्यांनी समाजातील अनेक मुलींना शाळेत नेण्याचं आवाहन केलं। मात्र या आवाहनाला तत्कालीन समाजाने गांभीर्याने घेतलं नाही। यातून वंचित समाजातील 9 जातीतील मुलींना सोबत घेऊन सावित्रीमाईंनी आणि ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि इथून नव्या क्रांतीला सुरुवात झाली। 1851 मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मुलींसाठी पुण्यामध्ये 3 शाळा चालू केल्या आणि या 3 शाळांमध्ये अंदाजे 150 विद्यार्थिनी होत्या। अभ्यासक्रमाप्रमाणे या तिन्ही शाळांमध्ये शिकवण्याची पद्धत ही सरकारी शाळांपेक्षा वेगळी होती आणि याच पद्धतीमुळे फुलेंच्या शाळेमध्ये सरकारी शाळांपेक्षा मुलींची उपस्थिती जास्त होती। पण हे स्त्री शिक्षणाचं कार्य वाटत होतं तितकं सोपं नव्हतं। सावित्रीमाईंच्या समोर अनेक मोठी सामाजिक आव्हानं आवासून उभी होती। अशा तत्कालीन समाज व्यवस्थेने स्त्रीला घराच्या जबाबदारीच्या चौकटीत बंद केल्यामुळे फुले दाम्पत्यांच्या स्त्री शिक्षणाच्या संकल्पनेला मोठा विरोध होऊ लागला। पुरुष प्रधानतेने बरबटलेल्या तत्कालीन समाजाला स्त्री शिक्षण ही संकल्पना न पटणारी होती। त्यामुळे या संकल्पनेला कडकडून विरोध होऊ लागला। पाहता पाहता हा विरोध एवढा तीव्र झाला की ज्योतिराव आणि सावित्रीमाईंवर दगड-धोंडे, शेणाचे गोळे फेकले जाऊ लागले। फुले दाम्पत्यांविरोधात शिव्या शापांची मालिका सुरू झाली। मात्र अशा परिस्थितीतही न डगमगता या फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचं व्रत कायम ठेवलं। एवढंच नाही तर स्त्री शिक्षण तसंच सर्व मुलामुलींसाठी समान शिक्षण पद्धत लागू व्हावी यासाठी कायदा तयार करण्याची मागणी फुलेंनी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे केली। सर्व परिस्थितीतून स्वतःला आणि आपल्या घराला सावरत या फुले दाम्पत्यांनी शिक्षणासाठी समाज व्यवस्थेची कडवी झुंज दिली आणि आपल्या शाळेत
आलेल्या पहिल्या 9 विविध जातीच्या मुलींना शिक्षणाचे धडे दिले। या 9 विविध जातीतील मुलींमध्ये क्रांतिकारक लहुजी साळवे यांची कन्या देखील होती। तिचं नाव होतं मुक्ता साळवे। मुक्ताने फुले दाम्पत्यांकडून शिक्षणाचे धडे गिरविले आणि याच जोरावर तिने 3ऱ्या इयत्तेत असताना वयाच्या 14व्या वर्षी पहिला निबंध लिहिला। या निबंधात मुक्तानं तत्कालीन समाज व्यवस्थेत अस्पृश्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपल्या भावना मांडल्या। या निबंधासाठी मुक्ता साळवेंचा पुण्यातील विश्राम बाग वाड्यामध्ये तत्कालीन कलेक्टरच्या पत्नी मिसेस जोन्स यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला। सावित्रीमाई या स्वतः शिक्षिका होत्या, मात्र या व्यतिरिक्त त्या प्रतिभावंत कवयित्री आणि समाज सुधारकही होत्या। त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा केली। यातून त्यांनी समाजाला प्रगतीवर नेण्याचं आणि अनेक पिढ्यांना ज्ञानानं समृद्ध करण्याचं काम केलं। खरं तर आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही टॉपला आहे। याचं सर्व क्रेडिट हे या फुले दाम्पत्यांचं आहे। आजच्या दिनी स्त्री शिक्षणाची चळवळ बळकट करणाऱ्या आणि तत्कालीन समाजाच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीमाई फुलेंना विनम्र अभिवादन।